मित्रांनो, आपण लहानपणापासून ऐकलोय की हिंदू धर्मात 33 कोटी देव आहेत. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, इतके देव एकाच वेळी कुठे आणि कसे राहत असतील? इथेच भाषेची खरी गंमत आणि शास्त्राचं गुपित दडलंय. कोटी शब्दाचा खरा अर्थ काय? संस्कृतमध्ये कोटी या शब्दाचे 2 मुख्य अर्थ होतात: संख्या, प्रकार. वेदांनुसार हिंदू धर्मात 33 कोटी म्हणजे 33 करोड संख्या नसून 33 प्रकारचे दैवी तत्व आहेत. हे 33 प्रकार नेमके कोणते? निसर्गाला चालवणाऱ्या या 33 शक्ती खालीलप्रमाणे विभागल्या आहेत. 12 आदित्य, सूर्याची 12 रूपे जे काळाचं चक्र दर्शवतात. 11 रुद्र, मनुष्यातील प्राणशक्ती आणि महादेवाचे अंश. 8 वसु, निसर्गाची मूलतत्वे: पाणी, अग्नी, वायू, पृथ्वी, आकाश, चंद्र, सूर्य आणि नक्षत्र. 2 विशेष शक्ती: इंद्र, शक्ती, ऐश्वर्य, आणि प्रजापती, सृजन, उत्पत्ती. हिंदू धर्म केवळ मूर्तीपूजेबद्दल नाही, तर निसर्गातील या 33 शक्तींना वंदन करण्याबद्दल आहे. म्हणूनच म्हणतात, देही देवो देऊळ. देव बाहेर शोधू नका, तो तुमच्या कणाकणात आणि निसर्गाच्या प्रत्येक तत्वात आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जय श्रीराम, हर हर महादेव. अशाच सत्यपूर्ण आणि आध्यात्मिक माहितीसाठी आम्हाला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.